तू कोण आहेस मला सांग. हा, जरी जानूचा भाऊ असलास तरी आधी माझा मित्र आहे. बस. वेंकी वेंकी वेंकी, तू आला असशील तुझ्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने. तू इथे का आलायस हे तर तुझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. तुझा मी असा काही वापर करेन ज्याने जानू परत आलीच पाहिजे. सिंचू, हाँ बोल ग सिंचू, कशी आहेस? एक मिनिट थांब. हाँ बोल ग. अगं आई, सिद्धूची केस आता परत ओपन होणार आहे. तुला कोणी सांगितलं की नाही? सिद्धूची केस? नाही, मला कोणी काही सांगितलं नाही ग. काय झालंय नक्की? अगं ती भावना आली इथे आणि ती म्हणत होती की आनंदीला त्या ऍक्सिडेंट बद्दल काहीतरी महत्त्वाचं आठवतंय आता. त्यामुळे तिची कोर्टात साक्षही होईल असं वाटतंय. अरे बापरे, काय काय आठवलंय तिला आता नक्की? हे काही मला कळलं नाही, पण ती म्हणत होती की श्रीकांतच्या गाडीला धडक देणारी जी गाडी आहे ना, ती सिद्धूची नसून एक ट्रक होता, असंच काहीतरी म्हणत होती ती. काय सांगतेस काय सिंचू? हे जर खरं असेल ना तर आपला सिद्धू ह्या सगळ्यातून बाहेर पडला म्हणून समज. तेच तर सांगतेय मी तुला. देवा, हे असंच होऊ देत. त्या पोरीची साक्ष खरी ठरू देत आणि माझा सिद्धू ह्या सगळ्यातून, या केस मधून बाहेर पडू देत. गाडे पाटील, बरं झालं तुम्ही फोन केलात. ते आपल्या सोलार प्रोजेक्टच्या टेंडरच्या संदर्भात. मसनात गेलं तुमचं ते टेंडर. इथे वेगळेच प्रोजेक्ट चालू झालेत. काय झालं काय? त्या पोरीला ऍक्सिडेंट बद्दल काहीतरी आठवलंय. कोण पोरगी? अरे बाबा, तीच ती भावना आणि सिद्धूवर राहते ती. आनंदी. काय आठवलंय तिला? मला काय माहिती, पण एक गोष्ट आहे, गाडीला कुठे कशी आणि कुणाची धडक लागली आहे ना, हे ती सांगणार आहे. आणि हे लोक तिला कोर्टात नेणार आहेत साक्ष द्यायला. तुला याचा अर्थ कळतोय ना? आता ती बया तिकडे जाऊन काय बोलेल आमच्याबद्दल ना, त्याच्यावर आमचं भविष्य अवलंबून आहे. ओ माय गॉड. ओ माय गॉड बोलून काय फायदा आता? आता काहीतरी कर. एक तर त्या मुलीची साक्ष, नाहीतर तुझं टेंडर. यापैकी एकच काहीतरी होईल, समजलं? बघा गाडे पाटील. हॅलो. नो 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 नो, ते सगळे प्लॅन्स फेल होत आहेत. आधी तो श्रीकांत निसटला हातात ना, आणि आता या आनंदीला सगळं आठवत आहे. असं चालू राहिलं आणि माझ्या अंगाशी गोष्टी आल्या तर. हॅरी, हॅरी, हं? कसला विचार करतोयस? विचार नाही, विचार नाही करत आहे. कसलाच नाही विचार. नाही. तुझा चेहरा बघून कळते की काहीतरी झालंय. खरं खरं सांग, तू कामावर काही घोळ घालून तर नाही आलास ना? हं? हो, हे
हे काय मिक्स करताय तुम्ही पिठात? हे काही काही नाही. हो काही नाही का? थांबा थांबा, मी आत्ताच्या आता पोलिसांना फोन करतो. हो नको नको, मी हात जोडतो तुमच्या, मी तो तुमच्या पाया पडतो. नका नका नका, असं काय करू नका. पोलिसांना काही सांगू नका. हो तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्या. अहो दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून मला हे करावं लागतं. माझ्या डोक्यावर फार कर्ज आहे हो हरीश, आणि हे काम केल्यामुळे मला बरेच पैसे मिळतात. तुम्हाला कळतो का माझा प्रॉब्लेम? हा हो, माझ्या डोक्यावर सुद्धा कर्ज आहे, त्याचा मला सुद्धा खूप जास्त टेन्शन आहे. पण म्हणून काय, मी तुमच्यासारखे कामं करत बसत नाही, कळलं ना? काय सांगताय का? अहो तर मग तुम्ही माझी बाजू चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकता. हा? हे बघा, आपण दोघेही एकमेकाला मदत करूया. मला हे ड्रग मिसळण्याचे चांगले पैसे मिळतात. तुम्ही मला मदत करा, तुम्ही लखपती व्हाल. अहो मदत केल्याचे मी तुम्हाला 5 लाख रुपये देईन. $5 लाख? हे बघा, 5 किलोची पावडर उरलेली आहे. ती पूर्ण संपेपर्यंत तुम्ही मला साथ द्या. मी तुम्हाला 5 लाख रुपये देईन. 5 लाख? इतक्या पैशांनी तर माझं सगळं कर्ज फिटेल. आणि तसंही पिठाचा व्यवसाय धोक्यात येणारच आहे. तुम्ही मला हे 5 लाख कधी देणार? हे काय? हे बघ सिंचू, मी असं काही केलेलं नाहीये. उगाच माझ्यावर हव्या त्या शंका घेऊ नकोस. ओके ओके, चिडू नकोस, रिलॅक्स. मला वाटलं म्हणून मी विचारलं. रिलॅक्स. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ओके चल. वेंकी, काय करतोयस? सोड ते सगळं, सोड. आरामाची काहीच गरज नाहीये मला, आणि तू इथे आलायस तीच खूप आहे माझ्यासाठी, खरंच. आणि माझा मित्र इथे येऊन त्याला काम करायला लागेल असं वाटतं तुला? तू सगळं सोड, तू चल माझ्यासोबत. अरे इथे ये, इकडे ये, तू ये ये ये, सांगतोय ना, ये ये आणि इथे बस. बस बस. मी मगाशीच त्या दोघांसाठी जेवण मागवलं होतं. आहे ना, तू माझा विचार करू नकोस, तू जेव. हो नक्की काय.